आज आपण या व्हिडिओमध्ये राज्यभरातील प्रवाशांसाठी तिकीट सवलती बाबतीत एक अत्यंत महत्त्वाची बातमी देणार आहोत। तरी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। राज्याची लाल परी अर्थात एसटी बस ही सर्वसामान्य जनतेच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनली आहे। ग्रामीण भागाची जीवन वाहिनी म्हणून ओळखली जाणारी एसटी बस आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर आणखी हायटेक होत आहे। मागील जवळपास 78 वर्षांपासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची लाल परी राज्यातील जनतेच्या सेवेत रुजू आहे। एसटी बस तिकीट आणि सवलतीसाठी आता NCMC कार्ड म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे। राज्य सरकार मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध सामाजिक घटकांना एसटी बस मधून प्रवास करण्यासाठी तिकीट भाड्यात 33% ते 100% सवलत देते। यामध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव, विद्यार्थी, विविध पुरस्कार्थी, खेळाडू, स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार इत्यादी जवळपास 35 प्रकारच्या प्रवाशांचा समावेश आहे। या तिकीट सवलतीचा लाभ घेण्यासाठी अनेकदा खोट्या व बनावट कागदपत्रांचा वापर केला जात असल्याचे एसटी महामंडळाच्या निदर्शनास आले आहे। यावर आळा घालण्यासाठी हे NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे। अशातच प्रवाशांसाठी तिकीट सवलती बाबतीत एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल सेवा उपलब्ध करून देण्यासाठी रुपे ऑन द गो NCMC इनेबल्ड स्मार्ट कार्ड योजना राज्यात सुरू केलेली आहे। एसटी महामंडळाच्या बसेसमधून तिकीट सवलतीचा लाभ घेणाऱ्या सर्व ज्येष्ठ नागरिक व लाडक्या बहिणींना आता महामंडळाने NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य केले आहे, अर्थात बंधनकारक केले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा। येत्या 1 तारखेपासून म्हणजेच येत्या 1 ऑगस्ट 2026 पासून ज्येष्ठ नागरिक, लाडक्या बहिणी म्हणजेच महिला व तसेच अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे। येत्या 1 तारखेपासून हे स्मार्ट कार्ड नसलेल्या लोकांना तिकीट सवलतीचा प्रवास करता येणार नाही। त्यासाठी ज्यांनी अद्याप देखील स्मार्ट कार्ड काढलेले नाहीत त्यांनी येत्या 31 जुलैपर्यंत काढून घ्यावीत, अन्यथा अडचणींचा सामना करावा लागू शकतो। एसटी महामंडळाच्या NCMC स्मार्ट कार्ड योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे। मीडिया रिपोर्टनुसार 30 जून 2026 पर्यंत 62,86,760 प्रवाशांनी या स्मार्ट कार्ड साठी आपली नोंदणी केली आहे। तर जवळपास 35,52,000 कार्ड हे ऍक्टिव्ह म्हणजेच सक्रिय देखील करण्यात आली आहेत। राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 1 ऑगस्ट 2026 पासून राज्यातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेतील सर्व सवलतधारक प्रवाशांना हे स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे। 1 ऑगस्ट पासून आधार कार्ड किंवा दुसरे शासकीय ओळखपत्र दाखवून तिकीट सवलत मिळणार नाही, याची नोंद घ्यावी। येत्या 1 ऑगस्ट पासून तिकीट सवलतीत प्रवास करण्यासाठी सोबत NCMC स्मार्ट कार्ड असणे अत्यंत गरजेचे आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।